देवाच्या वचनाकडे आम्ही वळूया, थोडासा अध्ययन करूया जे वचन आम्ही वाचलो. So we read from the book of Acts chapter 9 verses 20 to 31. So let us meditate on the same. God's work is in accordance to his will. परमेश्वराचे जे कार्य आहे, काम आहे, ते त्याच्या इच्छाचे अनुसार आहे. उनका मर्जी, उनका इच्छा, त्याची इच्छा आहे. It is God's wish. So anytime we pray, we have to say your wish, Lord. कधी पण आम्ही जेव्हा प्रार्थना करतो, आम्ही म्हणावे की तुझी इच्छा प्रभू, जसं तुम्ही ठरवतात तसंच व्हावं, अशी एक प्रार्थना असावी आपल्या सारखं. So that should be the way. And second thing is according to his power. त्याचे सामर्थ्य कशी किती आहे, त्याची शक्ती किती आहे. सो इन अकॉर्डन्स टू हिज पॉवर, ते त्याच्या शक्तीच्या अनुसार ते किती काय करू शकतो, त्याचं सामर्थ्य किती आहे, म्हणजे त्या हिशोबाने सुद्धा तो कार्य करतील. जशी प्रभू तुझी इच्छा आहे तसंच व्हावं, अशी आमचा विषय आहे, आजचा विषय. आता कालपर्यंत आम्ही पाहिलो होतो. वी हॅड सीन येस्टरडे हाऊ गॉड हॅड टच्ड सॉल अँड ट्रान्सफॉर्म्ड हिज लाईफ. सौलाच्या जीवनामध्ये एक मोठी परिवर्तन येशू ख्रिस्ताने कसं आणलं, त्याचं भेट घेऊन त्यांच्या जीवनात एक मोठी परिवर्तन झालं. असं परिवर्तन की माणूस साधारणपणे विचार पण करू शकणार नाही. असं एक गुंडेसारखं वागत होते, परंतु कोणी बोट पण दाखवण्यासाठी जागा पण सोडलं नाही. लाईक ही वॉज ॲक्टिंग लाईक अ बिग गुंडा, बट nobody could point a finger because he was doing everything according to God's will. According to the law of the land. जे कायद्याच्या अनुसार सगळे परमिशनचं लेटर घ्यावं. तुम्ही कुठल्या आधारित आलात त्याच्याकडे लेटर होतं, कोणाला काय करायला आलात त्याच्याकडे लेटर होतं, आणि हे सगळं कायदेशीर ते करत होते. कोणी त्याला धरायला पण चान्स नाही, प्रश्न विचारायला पण चान्स नाही, तसं त्यांनी करत होते. आणि असं एक माणूस जे माणसाला ॲक्च्युली काही करू शकलं नाही. दे कुड नॉट अटॅक हिम. पीपल कुड नॉट अटॅक, चर्च पीपल कुड नॉट अटॅक हिम. फक्त त्यांनी काय करत होते, ते मिनिस्टरला बोलूया, ते आमदारला बोलूया, ते खासदारला बोलूया, पोलीसकडे जाऊया, तसं नाही केलं त्यांनी. काल आम्ही पाहिलं कालच्या प्रार्थनामध्ये, yesterday we saw that the church prayed. त्यांनी प्रार्थना केलं, आणि फक्त प्रार्थना केलं, काय दुसरं काय नाही केलं. कारण त्यांना माहिती होतं की आता हे सगळे कायदेशीर चालले, ते कायदे चुकलं तर आपल्याला काय करायचं. असंच आपल्या स्थिती पण असंच आहे. Even today people face these kind of situations. Laws, rules are changed and things work according to rule. तर पार्लिमेंटमध्ये परिवर्तन झालं तर आपल्याला काही प्रश्न विचारायला काही चान्सच नाही. आपल्या पर्याय काय आहे, फक्त परमेश्वर, ओनली गॉड. That was the problem in those days also. See what happens in such a high place, म्हणजे एक मोठे स्थानमध्ये असं एक परिवर्तन घडलं जे आपल्या हातात नाही, आणि आपल्याला देवाच्या राज्याला फार मोठे हानी होते त्याच्यामुळं. देयर इज अ बिग प्रॉब्लेम फॉर द किंगडम ऑफ गॉड. गॉड अलोन कॅन सॉर्ट इट आउट. पीपल प्रेड. त्यांनी प्रार्थना केलं आणि हे परिवर्तन सौलाच्या जीवनामध्ये प्रभूंनी आणलं. परंतु हे ठीक आहे, त्यांच्या जीवनात परिवर्तन झालं. आता त्यांनी सगळ्यांना बोलायला लागले, संदेश द्यायला लागले. येशू ख्रिस्त खरोखर तो देव आहे, देवाचे पुत्र आहे, त्याच्याद्वारे आपल्याला तारण आहे, ते आपल्याला मोक्ष आहे, आपल्याला पापाची क्षमा आहे, तो खरोखर प्रभू परमेश्वराचा म्हणजे पुत्र आहे म्हणून त्यांनी सांगायला लागले. त्याच्याद्वारे शिवाय दुसरे पर्याय नाही, रास्ता नाही, म्हणून त्यांनी सगळे ठिकाणी जाऊन त्यांनी संदेश दिला. दमस्कोमध्ये, in Damascus he was preaching everywhere. Then there was trouble, so they now had to send him. But then
we see this. He started preaching, but then they were wanting to attack him. त्यांना मारायला त्यांनी काढलं होतं आणि तेव्हा त्याच्यातून वाचवण्यासाठी वाचून त्यांना येरुशलेमला पाठवून दिलं. So Saul escapes this attack. He was sent to Jerusalem. येरुशलेममध्ये त्यांनी पाठवलं. येरुशलेममध्ये कोण आहे? प्रेषितांनी आहे. देवा येशू ख्रिस्ताचे शिष्य सगळे जमा झाले होते आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे शिष्यांना जाऊन भेटूया आणि त्याच्याकडून प्रेरणा घेऊ, त्याच्याकडून प्रार्थना घेऊ, आशीर्वाद घेऊ. कदाचित असं विचार करून सौल निघाले. So Saul was going to take the blessings and encouragement from the disciples. But everything was different. त्यांना शंका वाटलं की हा माणूस काय कसले वेशमध्ये आले ते. आता त्याच्या म्हणजे तोंडावर काय बेडेचं मुकुट लावून, ओके, पाठी कोण सिंह किंवा कोण आहे माहित नाही. कधी आपल्याला चावणारे, कधी आपल्याला मारणारे, कधी आपल्याला म्हणजे असंच उचलून नेणारे जेलमध्ये म्हणजे बंदी करायला. सो दे वर व्हेरी सस्पिशियस. त्यांना डाऊट वाटत होतं, शंका वाटत होतं की आता आपल्याला म्हणजे काही हे नाही, कारण हे माणूस आत्ता काही दिवसापूर्वी, काय म्हणजे वर्षाचं नाही म्हणत काही दिवसापूर्वी घडलेली गोष्ट, किती लोकांना त्यांनी त्रास दिलं, किती लोकांनी आत टाकलेले, लोक पळाले. स्टेफन म्हणजे स्टीफन राईट, त्यांना मारूनच टाकलं. ते तिथंच त्यांनी थांबला होता, सगळे करून घेतला. He got everything done. Stephen was martyred, this man, and now he comes and preaches. अवघड आहे विश्वास करायला, आपल्याला विश्वास होणार नाही तर लांबच ठेवा, सावधान राहा, लांबच ठेवा म्हणून. दिस हॅपन्स. हे होतोय कारण आपल्याला आम्ही विश्वास करतोय प्रभूवर, परंतु ते काय काय करू शकतात, ते कसले प्रकारचे परिवर्तन आणू शकतात त्याच्याबद्दल आपल्याला जास्त माहिती असून सुद्धा ते विसरतो. प्रॉब्लेमकडे जास्त आम्ही लक्ष देतो. काय काय त्यांनी केलं त्याच्याकडे बघा. येशू ख्रिस्तांनी त्याच्या जीवनात काय केले त्याच्याकडे बघू नका. डोंट लुक ॲट दॅट. आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही असंच करतो. वी ऑल्सो डू द सेम थिंग. ऑल गुड थिंग्स व्हॉट एव्हर ही गिव्स. आपल्याला काय नाही दिलं त्यांनी परमेश्वर, सगळं काय दिलं. जे नाही दिलं त्याच्याबद्दल जास्त लक्ष असतं आपल्याला. जे नाही, जे त्रास आहे, त्रासदायक आहे, शारीरिक दृष्टिकोनातून असो आणि कामाच्या बाबतीत असो, जे कष्ट होतोय किंवा त्रास होतोय त्याच्याकडे आपल्या लक्ष जास्त असतं. चांगले गोष्ट त्यांनी केलेली आहे त्याच्याकडे लक्ष नसतात. आणि ते काय काय करू शकतात, व्हॉट इज ही केपेबल ऑफ, त्याची कॅपॅसिटी काय आहे, किती मोठे आहे आमचे परमेश्वर. आम्हाला वाचवलं तर त्यांना पण वाचवले असते. हे येशू ख्रिस्ताचे शक्ती सामर्थ्यमुळं, त्याच्या पवित्र रक्ताचे द्वारे आणि पवित्र आत्म्याचे द्वारे याच्या जीवनाच्या, सौलाच्या जीवनामध्ये एक परिवर्तन आला. हे विश्वास त्याला प्रेषितांना सुद्धा अवघड वाटलं, शिष्यांना सुद्धा अवघड वाटलं, आपल्याला सुद्धा कधी कधी अवघड वाटत असेल. मी कालच सांगितलं, परत मी सांगतो की ज्या माणूस आम्हाला, मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो, मला आठवते 18 वयाचं मी होतो, तेव्हा मी स्वार्थ सांगायला गेलो होतो सायकलवर. 27 किलोमीटर सायकल चालवत गेलो होतो एका गावात. आता त्याच गावात एअरपोर्ट आहे बेंगलोरमध्ये आणि त्या ठिकाणी आपल्याला दगड फेकून आणि आम्हाला पळवलं आणि काही वर्षाचे म्हणजे आत्ता एक 8-10 वर्षाच्या नंतर मला कळालं हे घडलं काय 35 वर्षापूर्वी किंवा 40 वर्षापूर्वी घडलेली गोष्ट, 40-41 वर्षपूर्वी घडलेली गोष्ट मी सांगतो. आणि 10 वर्षापूर्वी मला कळालं की त्यांनी परिवर्तित होऊन त्यांनी देवाच्या सेवा करतोय, देवाचे वचन सांगतोय आणि एक चर्च चालवतोय. ही इज लीडिंग अ चर्च. गॉड कॅन डू एनिथिंग. परमेश्वर कोणाही कधीही
आता त्याची पॉवर अशी की ज्या माणसाला आम्ही सांगतो की याचं काही उपयोग नाही, आशा ठेवायचंच नाही, इच्छा व्यक्त करायचंच नाही, हे नाश झालेला माणूस आहे, हे कधी परिवर्तित होणार नाही. ही विल नॉट चेंज, शी विल नॉट चेंज. इफ यू एव्हर थिंक लाईक दॅट, रिमेंबर पॉल, रिमेंबर सॉल. हे सौलाच्याकडे एकदा आठवण करून घ्या की परमेश्वर काय केलं. आणि तू उलट कालच्या वचनामध्ये पाहिलो की तुम्हाला आता आम्ही दाखवतो की माझ्या नावासाठी किती कष्ट कर, म्हणजे उचलायचं तुम्हाला. म्हणजे हे साहजिक गोष्ट आहे. डिफिकल्टीज आर पार्ट ऑफ लाईफ. म्हणजे एक लाईफमध्ये हे सगळं आपल्याला अनुभव करावा लागतं, कष्ट उचलावं लागतं आणि ते ऑपोजिशन उचलावं लागते आपल्याला. म्हणजे आपल्या विरोधी सारखं काम करतो. कारण सगळ्यांच्या पाठी माणूस नाही, शैतान आहे, लुसिफर आहे. त्याच्या आणि आमच्या चालतच राहणार. आम्ही ह्यांच्याकडे गेलं, यांची सुरक्षा घेतलं, त्यांच्याकडे गेलं, तिथे गेले, कुठेही आम्ही पळत गेलं तर सगळे ठिकाणी तो येऊन करणारच. फक्त आपल्याला कोणाचं वर विश्वास हवे, येशू ख्रिस्ताचे. त्याच्या समोर त्यांनी टिकू शकणार नाही. काही पण असो, इथं तिथं जायचं गरज नाही, पोलीसकडे जायचं गरज नाही सुरक्षासाठी. भरपूर त्या म्हणजे 19 वर्ष झाले, 19 वर्षपूर्वी एक हे होतं, बंद होतं. लोक सांगत होते पोलीसकडे जावा, तुम्हाला सुरक्षा पाहिजे. तुमचे केला खूपच न्यूजपेपरमध्ये हे रिपोर्ट आलेले, त्यांना अटक करा, त्यांना अरेस्ट करा, त्यांना म्हणजे टाका आतमध्ये आणि बाहेर आम्ही दाखवतो. ओके, असं एक आठवडी चाललं होतं इन न्यूजपेपर, ऑल द मराठी न्यूजपेपर. पुढारीपासून लोकमतपासून सगळे याच्यामध्ये पेपर्समध्ये येत होते. ऑल न्यूज. पीपल सेड गो टू द पोलीस, पोलीसची सुरक्षा गरज आहे. आणि मी गेलं नाही म्हणून पोलिसांनी मुफ्ती म्हणजे सिव्हिल ड्रेसमध्ये येऊन असं सांगायचं सगळं ठीक आहे का, सगळं ठीक आहे. मी ओळखलं पण नाही त्यांना. एव्हरीथिंग इज फाईन. पण दे वर टोल्ड, त्यांना सरकारी काय लोकांनी सांगितलं होतं की त्यांना सुरक्षाचं गरज आहे, कधी पण लोक मारतील. ओके, तुम्ही थोडासा काळजी घ्यायचं, तो आलं तर तुम्ही त्यांना मदत करायचं. बट आय डिडंट गो, कारण माझं जे प्रॉब्लेम होतं मी परमेश्वराच्या हातात दिलं होतं. इट्स सो ब्युटिफुल टू डू दॅट. हे काम खूप सुंदर आहे. कारण जेव्हा प्रॉब्लेम येशू ख्रिस्ताच्या हातात आहे, परमेश्वराच्या जीवित परमेश्वराच्या हातात आहे, तर तो संपूर्ण रीतीने व्यवस्थित चालवतो, व्यवस्थित करतो, त्याच्या इच्छाच्या अनुसार करतो. त्याच्या पॉवर जेवढी आहे त्याचे प्रमाण अकॉर्डिंग टू दॅट पॉवर, त्याच्या पॉवरची किती पॉवर असतील, शक्ती असतील, त्या हिशोबाने त्यांनी करून टाकतो. ही डज एव्हरीथिंग ब्युटिफुली. वी डोंट हॅव टू बी अफ्रेड, वी डोंट हॅव टू गो टू मॅन. आपल्या म्हणायचं तात्पर्य अशी एवढीच आहे की माणसाकडे जाऊ नका, डोंट गो टू मॅन. बरं, जायचं एक ॲप्लिकेशन द्यायचं कलेक्टरकडे, ते दीज आर ऑल पीपल, पोलीसकडे, गुंडाकडे किंवा गुंडे लोकांकडे किंवा राजकीय काय आमदार आणि खासदार लोक आहे, हे त्यांच्या ओळख ह्यांच्या आहे, कनेक्शन यांचं आहे. कधी जायचं नाही. कधीही चर्चसाठी मी सांगतो आणि एक ख्रिस्ती माणसासाठी मी सांगतो, नॉट फॉर अ चाइल्ड ऑफ गॉड, नॉट फॉर द चर्च ऑफ गॉड. Church of God is totally under the control of God. We are God's children. We are under the control of God. आमचे कंट्रोल त्याच्या हातात आहे. तिथून सुटून आम्ही बाहेर पळायचं नाही. We are not supposed to go anywhere and take protection here, there. इथे सुरक्षा, तिथे सुरक्षा. तुम्ही मला वाचवा, परमेश्वर वाचवणार किंवा नाही मला काय माहित. असं नाही. तो खरोखर वाचवते, खरोखर. आणि देवदूतांना पाठवून त्या काळात ते 2007 मध्ये मार्चमध्ये देवदूतांना पाठवून त्यांनी केलेले माझं डोळे दिसलं नाही, माझं डोळ्याला दिसलं नाही. आय हॅव नॉट सीन द एंजल्स. सम चिल्ड्रन सॉ इट इन द चर्च, इन पंचगनी चर्च, सेंट पीटर्स चर्चमध्ये मुलं गाणं जे म्हणणारे क्वायरची मुलं होते ते पाहिलं. समक्ष चर्च चालवत असताना एक देयर वॉज अ चॅलेंज, बघतो कसं त्याने चालवतो चर्च. दिस मॉर्निंग लेट अस सी हाऊ ही विल कंडक्ट द वर्शिप, वी विल कम अँड डिस्ट्रॉय. ते 100 लोक महाबळेश्वरून निघाले होते पाचगणीला ते भंग करायला.
तिथं कोणी आलं नाही. मी चालवलं सगळे प्रार्थना वगैरे संपलं, एव्हरीथिंग इज फाईन. हे 2000ची गोष्ट, मार्च महिन्याचं गोष्ट, 2007 मार्च महिन्याचं गोष्ट मी सांगतोय आणि कोणी आलं नाही. आणि मला खरंच कळालं नाही की म्हणजे काय पण झालं असतील. ओके. आणि हे लोक मला येऊन मला सांगितलं की सर आम्ही असं असं पाहिलं चर्चमध्ये, भरून सगळे चर्च भरून देवदूत होते. आज खूप विशेष दिवस होता आपल्याला. आणि माझ्या डोळ्यात पाणी, मला माहीत नाही. मग नंतर मी बसून चर्चा केलं. आफ्टर सम टाइम आय थॉट अबाउट इट. व्हॉट गॉड कांट डू. परमेश्वर काय करू शकतो, काय काय असं आहे ते करू शकत नाही. त्याच्याकडे सगळे आहे. ही इज गॉड एव्हरीथिंग. वी हॅव टू बिलीव्ह. अँड बर्नबास त्यांनी हे ओळखलं, आणि त्यांनी आणलं, प्रेषितांचं ओळख करून दिलं. मी म्हटलं की खरोखर देवानी यांना स्पर्श केलेले, परिवर्तित केलेले आहे. ही एनकरेज बार्नबास त्यांनी त्यांचे डोळे परमेश्वर उघडलं आणि दाखवलं की मी केलेले. वी नीड दोज आईज. आपल्याला ते डोळे पाहिजे. बर्नबास डोळे पाहिजे आपल्याला. वी नीड दोज आईज टू सी व्हॉट गॉड हॅज डन, व्हॉट गॉड कॅन डू, व्हॉट गॉड हॅज डन इन द पास्ट. म्हणजे मागं काय काय केलेले, इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये काय काय केलेले. समुद्राला, लाल समुद्र काय काय म्हणतात त्याला कसं फाडून जमीन करून टाकलं इस्रायल लोकांना जायला. आणि त्यानंतर ते मसर लोकांनी पाठीमागे आलं तर त्यांना बुडवून टाकलं. ते समुद्र, रास्ता दिलेले समुद्र त्यांना बुडवून टाकलं. काय करू शकत नाही, काय नथिंग. कुठलीही गोष्ट त्यांना म्हणजे हे असंभव करणे वाला प्रभू परमेश्वर. ही इज द गॉड हुम वी वर्शिप. आणि बर्नबास त्यांना माहिती पडलं की हा माणूस ज्याच्यामुळं कचरा होता आपल्याला, आता परमेश्वर त्यांनाच असंच वळून हातात धरून चर्चमध्ये सोडलं की आता तू माझे सेवक आहे. तू शैतानाचा सेवक होता ना, वाचवून आणलं. तर माणूस चांगलं होता खरंच. देवानं काहीतरी दिसलं होतं की हे माणूस एवढं म्हणजे करतो. त्यांना जे वाटलं, ही थॉट ही वॉज डुईंग द राईट थिंग. त्यांना असं वाटलं की मी करेक्टच करतोय, माझ्याकडून काय चूक नाही. मी मारलं तर करेक्ट केलं, मी म्हणजे सही काम किया, मैंने गलत नाही किया, आय हॅव नॉट डन एनिथिंग रॉंग, असं त्यांना वाटत होतं. आता देव येशू ख्रिस्ताचे भेट झाल्यानंतर त्याच्या जीवनात संपूर्ण परिवर्तन होऊन आता जे देवाच्या प्रेरणेने जे चांगलं काम आहे ते करायला लागला. He started doing the right thing in accordance to God's this one, proclaiming the word of God. And people tried to kill him. लोकांनी सोडलं नाही, कारण शैतानाचं कार्य असेच आहे. देवाच्या कार्याच्या विरुद्ध ते उभं राहणारच. परंतु त्यांना परत ते पाठवून दिलं दुसरी ठिकाणी. देवाचं कार्य कोणी थांबू शकत नाही आणि देवाच्या लेकरं असून आपल्याला कोणी हात लावू शकत नाही त्याच्या परवानगीच्या शिवाय. समजा त्याच्या परवानगी आहे, कोणतरी काहीतरी केलं, म्हणायचं की प्रभू तू आमच्यासाठी वधस्तंभावरच गेला होता, तुम्हाला खिळ टोकायला गेले, मला ते तसं काय करत नाही. बरं असू द्या प्रभू, मी तुझ्या इच्छाप्रमाणे वाग. आय विल लिव्ह इन अकॉर्डन्स टू युअर विल. तुमची इच्छा माझ्या जीवनामध्ये असेल, व्हावं, त्याच्या अनुसार सगळे व्हावं, अशी आमची सारखं प्रार्थना असावी. देव आपल्याला मदत करावे म्हणून आम्ही प्रार्थना करूया. कारण त्याच्यानंतर शेवटचे जे वचन दे आहे ते खूप सुंदर आहे. तिथं कलिसियामध्ये, मंडळीमध्ये काही वेळासाठी शांतता होता. देअर वॉज पीस इन द चर्च फॉर सम टाइम. ते प्रार्थना ऐकून परमेश्वर शांतता राखलं. दे हॅड सम रिलीफ. थोडंसं असं विश्राम सारखं वाटलं त्यांना की हा माणूस ज्याच्यामुळं आपल्याला किती भीती वाटत होतं, त्यांनाच प्रभू उचलून त्यांना मारलं नाही, त्याच्यासाठी मृत्यू पाहिलेले ते त्याने दाखवलं, इथं त्यांना वाचवलं. दिस इज गॉड्स पॉवर. हे पॉवर आहे. आणि आता सुद्धा कोण तुम्हाला त्रास देतो, मोठे प्रकरण, लहान प्रकरण,
काय पण असो, आम्ही काय करायचं नाही, प्रार्थना करायचं आणि तो करतील. आणि अजिबात काय करायचं नाही, म्हणजे उलट्या सुलट्या पण बोलायचं नाही. आणि तुमच्या शत्रूला तहान वाटलं तर हा तो शत्रू आहे, नाही द्यायचं पाणी. त्यांना भूक लागलं तर हे तो शत्रू आहे, त्यांना जेवण द्यायचं नाही, तसं बायबल म्हणत नाही. सांगते की आपल्याला त्यांना तहान लागलं तर पाणी द्या, त्यांना भूक लागलं तर जेवण द्या. हे देवाच्या इच्छाच्या अनुसार जर आम्ही असं जगून आणि प्रार्थनापूर्वक आम्ही आमचं जीवन जगलं, येशू ख्रिस्ताला फक्त धरून आम्ही राहिलं, तर विषय वेगळंच आहे. जीवन संपूर्ण रीतीने परिवर्तित होईल आणि एक सुंदर प्रकारे आपल्या जीवनामध्ये, आपल्या मंडळीमध्ये घडेल. देवा, त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना करूया आणि शांती पण प्रभू परमेश्वर आपल्याला देणार आहात. खरोखर तो प्रार्थनाचं उत्तर देतो आणि जसं त्यांची इच्छा आहे तसं करतो. आमची इच्छा आहे तसं नाही, आपल्याला आमची इच्छा सारखं पाहिजे. वी ऑल वॉन्ट व्हॉट गॉड, व्हॉट वी थिंक इज राईट, बट जस्ट सरेंडर इट टू गॉड. परमेश्वराला सोडून द्या, तो करू, त्यांना करू द्या आणि त्याच्या वेळाप्रमाणे करतो तो. आजच पाहिजे, आताच पाहिजे तसं नाही, त्याच्या वेळप्रमाणे करतो. त्याच्या साठी पण सोडून द्या. जस्ट अलाव गॉड टू वर्क इन हिज टाइम, नॉट इन आवर टाइम बट इन गॉड्स टाइम. अँड आमच्या विचारच्या पलीकडे जाऊन सगळे करतील प्रभू परमेश्वर. आमच्या अपेक्षापेक्षा जास्तच करतील. ही विल डू ग्रेटर थिंग्स. सो लेट अस सो सी हिम थ्रू दी आईज ऑफ गॉड. बर्नबासारखं आम्ही पण देवाच्याकडे आमचे लक्ष असावं, समजून घ्यावं त्याला, अशा आम्ही प्रार्थना करूया. प्रार्थना करू. सर्वशक्तिमान परमेश्वर, खूप खूप आभार मानतो प्रभू की आमच्या जीवनामध्ये प्रभू आम्ही कार्य करत आहे. आमच्यासोबत तू बोलत आहे. तुमच्या वचनाच्या द्वारे प्रभू आम्हाला प्रेरणा देत आहे प्रभू. आम्हाला शिक्षण मिळते प्रभू. पवित्र आत्म्याच्या मदत आपल्याला मिळते. आणि आज प्रभू आमचे डोळे उघडून एक सगळी गोष्ट प्रभू सौलाच्या जीवनामध्ये जे काय घडलं, सुरुवातीला प्रभू मंडळीमध्ये, ख्रिस्ती मंडळीमध्ये काय घडलं आणि त्याच्या प्रार्थनाचे उत्तर कसं त्यांना मिळालं, हे सगळं प्रभू तुम्ही सुंदर रीतीने आपल्याला सांगितलेले आहे. खूप खूप आभारी आहे प्रभू. आमच्या जीवनामध्ये सुद्धा, आमच्या फॅमिलीमध्ये, आमच्या मंडळीला, आमच्या प्रभू वैयक्तिक जीवनामध्ये जे काय प्रभू आम्ही फेस करत आहोत, त्याचे सगळं प्रभू प्रार्थनाच्या द्वारे आम्ही उत्तर मागायला, तुमच्या इच्छाच्या प्रमाणे, तुमच्या वेळाच्या प्रमाणे सगळं व्हावं म्हणून आम्ही आमचे जीवन तुझ्या हातात समर्पण करतो. स्वीकार करा प्रभू. येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन.